कोनिचिवा मिनासान, इशो नि गांबारो या आपल्या ऑनलाईन जॅपनीज क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आज आपण शिकणार आहोत जपानी भाषेमध्ये जपानी भाषेमध्ये कशा पद्धतीने लिहिलं जातं, कोणकोणत्या लिपी वापरल्या जातात, जॅपनीज रायटिंग याबद्दलच आपण माहिती घेणार आहोत. अतिशय गमतीशीर भाग आहे. चला तर मग सुरू करूया हाजिमेमाशो. तर आजपर्यंत सर्वसाधारणपणे आपण ज्या भाषा बघितल्या आपल्याला ज्या माहीत आहेत, ज्या भाषा भारतामध्ये वापरल्या जातात किंवा प्रामुख्याने आपण मराठीशी संबंधित असलेल्या म्हणूया की आपल्याला मराठी, हिंदी आणि इंग्रजी ह्या भाषा आपल्याला खूप जास्त माहिती आहेत चांगल्या. तर त्या भाषा म्हणा किंवा एकंदरीत भारतात बोलल्या जाणाऱ्या भाषा असतील, त्या सगळ्यामध्ये सर्वसाधारणपणे एकच लिपी वापरली जाते आणि त्या लिपीमध्ये आपण संपूर्ण भाषा ही शिकतो. परंतु हीच गंमत आहे जपानी भाषेची की जपानी भाषेमध्ये 3 प्रकारच्या लिपी ह्या वापरल्या जातात आणि 3 प्रकारच्या लिपी वापरल्या आणि लिहिल्या जात असल्यामुळे ते शिकण्यामध्ये एक वेगळी गंमत आहे. तर सर्वात पहिलं आपण आता बघूया की कोणकोणत्या त्या लिपी आहेत आणि कुठे कधी वापरल्या जातात. तर सर्वात पहिली जी लिपी आहे, पहिली लिपी जी आहे ती जपानी भाषेतील पारंपरिक लिपी आहे, ज्याला कांजी असं म्हणतात. ही पूर्वापार चालत आलेली लिपी आहे. याला तसं म्हटलं तर हे चायनीज कॅरेक्टर्स सुद्धा म्हणतात. आपण जर तसं पाहिलं तर चायनीज भाषा आणि जपानीची ही कांजी लिपी ही जवळपास बघितलं तुम्ही तर सारखीच वाटेल आपल्याला, पण या दोन्ही भाषा वेगळ्या आहेत, दोन्हीचे उच्चार वेगळे आहेत आणि अर्थ सुद्धा वेगळे आहेत. त्याच्यामुळे कांजी ही जपानी भाषेची पूर्वापार चालत आलेली लिपी आहे आणि ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे शिकताना आणि मजा येते ही शिकायला. ओके, तर पुढची जी लिपी आहे ती आहे हिरागाना. हिरागाना म्हणजे जसं आपण अ आ इ शिकतो त्याच पद्धतीने हिरागाना वापरलं जातं. ही जी कांजी लिपी आहे, ही कांजी लिपी थोडीशी पिक्चराइज फॉर्म मध्ये असते, शॉर्ट फॉर्म मध्ये असते, तर ती शिकताना आपण पाहूच. पण हिरागाना कसं असतं की हिरागाना आपण जसं इथे आता लिहिलंय हिरागाना, तर ह, र, ग, न हे जसे वेगवेगळी अक्षरं आहेत तशी हिरागानामध्ये अक्षरं आहेत आणि त्याचा वापर करून लिहिलं किंवा शब्द बनवले जातात, वाचलं जातं. तर ही हिरागाना लिपी आहे, ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे आणि जपानी भाषेच्या ह्या 2 अतिशय पारंपरिक अशा म्हणूया आपण 2 लिपी आहेत. त्याच्यानंतर काताकाना. आता काताकानाचं वैशिष्ट्य काय की मूळ जपानी भाषेतील शब्द, पूर्वापार चालत आलेले शब्द हे सोडून ज्यावेळी आपण परदेशी एखाद्या भाषेतला शब्द, परदेशी एखाद्या व्यक्तीचं नाव किंवा कोणत्याही गोष्टी ज्या परदेशाशी संलग्नित असतील, अशा कोणत्याही गोष्टी ज्यावेळी तुम्हाला बोलायच्या असतील, त्याबद्दल सांगायचं असेल किंवा त्याचा उच्चार करायचा असेल, त्यावेळी त्या काताकाना वापरला जातो. तिथे लिहिताना काताकाना वापरला जातो. उच्चारामध्ये फरक थोडाफार होतो, पण मुख्यत्वे तिथे लिहिताना किंवा वाचताना आपल्याला काताकाना दिसेल की जेव्हा आपण म्हणतो की फॉरेनर्सची नावं असतील किंवा फॉरेनशी रिलेटेड काहीही जपान सोडून ते सर्व काही काताकानामध्ये दिलं जातं. कसं ते आपण आता पुढे बघूया. तर आता पुढे आपण पाहतोय की इथे हे जे नाव आहे, आता तुम्हाला एक गोष्ट माहित असेल की आपण आता जपानबद्दल सर्व माहिती घेतोय. तर जपानला सर्वत्र जपान असं आपण म्हणतो, पण मुळात जपानला जपान नाही म्हणत. तर जपानचं नाव जॅपनीज लोकांसाठी किंवा जपान या देशासाठी निहोन असं आहे. निहोन आणि हे निहोन कांजी ह्या कॅरेक्टर्समध्ये, कांजी या लिपीमध्ये अशा पद्धतीने लिहिलेलं असतं. ओके, ही आहे कांजी, ही कांजी लिपी आहे. नाव निहोन आहे, याचाच अर्थ होतो जपान आणि ते कांजी कॅरेक्टरमध्ये अशा पद्धतीने लिहिलेलं असतं. हे सिम्बॉलिक टाईपमध्ये लिहिलेलं असतं, एक प्रकारची चित्रलिपी आपण म्हणूया.
की ही चित्रलिपी आहे. त्यानंतर पुढचं जे आपण मगाशी पाहिली होती लिपी की हिरागाना जी लिपी आहे. आता हेच आपण वाचलं मगाशी निहोन म्हणजे जपान, आणि हेच आपण आता इथे पाहतोय हिरागाना लिपीमध्ये लिहिलेलं आहे निहोन. उच्चार सेम आहे, अर्थ सेम आहे, पण हे दोन पद्धतीने लिहिता येतं. तर ही आहे कांजी लिपी, ही आहे हिरागाना लिपी, आणि दोन्हीचा अर्थ होतो निहोन किंवा जपान. ठीक आहे. या दोन्हीही आपल्याला जपानशी रिलेटेड जेवढ्या काही देशाशी संलग्न असलेल्या जेवढ्या काही गोष्टी दर्शवायच्या असतील, बोलायच्या असतील किंवा लिहायच्या असतील, त्यावेळी ह्या दोन्ही लिपी वापरणार आपण. आणि तेच त्याच्याच अपोजिटला म्हणूया की जेव्हा आपण इथे लिहिलंय इंदो म्हणजे इंडिया किंवा भारत. मग आपल्या देशाचं नाव जेव्हा जॅपनीज मध्ये आपण लिहितो त्यावेळी ते काताकानामध्येच लिहिलं गेलं पाहिजे. म्हणजे जपान सोडून इतर कोणत्याही देशाचं नाव ज्यावेळी आपण जॅपनीज मध्ये लिहिणार तेव्हा ते काताकानामध्ये लिहिलं जाईल. आपल्या स्वतःचं नाव सुद्धा आपण लिहिताना काताकानामध्येच लिहिलं गेलं पाहिजे. तर त्यामुळे फॉरेनशी रिलेटेड परदेशाशी रिलेटेड कोणत्याही गोष्टी जेव्हा येतात त्यावेळी त्या काताकानामध्ये लिहिल्या जातात. आणि म्हणूनच इथे भारत इंडियाचं नाव आपण इंदो असं ह्या तिसऱ्या काताकाना लिपीमध्ये लिहिलेलं पाहतोय. आहे की नाही सोपं? जसं जसं आपल्याला या गोष्टी पुन्हा पुन्हा अभ्यासामध्ये येत जातात, वाचनात येत जातात, तशा तशा त्या सोप्या वाटू लागतात आणि गमतीशीर आहेत, शिकण्यामध्ये खूप मजा येते. त्यामुळे असेच तुम्ही आपले व्हिडिओज पाहत राहा, मजेमध्ये जपानी भाषा शिकत राहा. आणि आपल्या ईश्वरी गांबारूच्या ऑनलाईन जॅपनीज क्लासेसच्या हे यूट्यूब चॅनलला आहे, त्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. साध्या सोप्या भाषेमध्ये जपानी आवर्जून शिका. खूप सुंदर आणि गमतीशीर भाषा आहे. आणि हो, इथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका, म्हणजे नवनवीन येणारे व्हिडिओज जे अपलोड होतात ते आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही ते पाहू शकता, घर बसल्या जपानी शिकू शकता. तर आता आपण मागच्या वेळी ग्रीटिंग शिकलो, तर त्यावेळी काय म्हणायचं त्याला? आता अरिगातो गोजाइमाशिता म्हणजेच काय, थँक्यू सो मच. आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय माता.